सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. 2026 महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा कन्सेप्ट घेऊन आलेले आहे. पेपर क्रमांक 1 मध्ये ही एक मुद्दा, याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारणार. VBSA म्हणजे काय? VBSA म्हणजे काय, ह्याच्यावरनं तुम्हाला प्रश्न विचारतात. हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि सावकाश समजून घ्या. बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि मी जेवढं सांगतो एवढं तरी तुमच्या डोक्यात ही कन्सेप्ट पाहिजे. आता जो 2027 मध्ये जे नेट एक्झाम होणार आहे, 2027 मध्ये जे काही सेट एक्झाम होईल, ही परीक्षा आता ह्यापुढं UGC नेट परीक्षा म्हणून होत नाही. त्याला VBSA नेट एक्झाम असं होईल. ओके. आता VBSA म्हणजे काय? विकसित भारत शिक्षा अधिष्ठान ही हिंदी शब्द आहे. विकसित भारत शिक्षा अधिष्ठान, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान ही एक नवीन कायदा आता होणार आहे. विकसित भारत शिक्षा अधिष्ठान याचा जो मसुदा आहे, हे जे बिल आहे, हे 15 डिसेंबर 2025 रोजी भारत देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 15 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडला. हे कायदा त्यांनी, म्हणजे ह्या मसुदा त्यांनी तिथं मांडलेले आहे. 48 पानांचा ही कायदा, ही माहिती आहे. ही विरोधकांनी विरोध केलेत, म्हणून ही जे माहिती आहे ती आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे गेलेले आहेत. मग हे काय आहे हे कायदा? विकसित भारत शिक्षा अधिष्ठान ही काय आहे? आता भारत देशात जेवढं काय विद्यापीठ आहे, स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून द्या, सेंट्रल युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस, विद्यापीठ, महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ, किंवा IIT, हे जे काही सगळं इन्स्टिट्यूशन्स आहे, या सगळ्यावरती एक नियंत्रण ठेवण्यासाठी एक नवीन संस्था उभारण्यात येणार आहे. त्याचं नाव आहे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान म्हणून एक संस्था. आतापर्यंत UGCने जे काम करत होते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, त्याच पद्धतीने हे काम करणार आहे, परंतु त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने. आता ही जे संस्था उभारणार आहे, ही संस्था उभारत असताना आतापर्यंत देशात जे काही 3 मोठमोठे संस्था होते, UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, जे 1956च्या कायद्यानुसार स्थापन झालेले होते, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, तो आता रद्द होणार आहे. AICTE तांत्रिक शिक्षणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही संस्था, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, 1987 रोजी ही जे कायद्यामध्ये रूपांतर झालं, ही संस्था आता रद्द होणार. त्यानंतर 1993 रोजी स्थापन झालेली नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, शिक्षणासाठी स्थापन झालेली ही जी संस्था, ही पण आता रद्द होणार. ह्या तिन्ही संस्थाच्या ऐवजी, म्हणजे ह्या तिन्ही संस्था आता मिश्रण होणार आहे, आता मिक्स होणार आहेत, विलीन होणार आहेत. कुठल्या संस्थेमध्ये? एक नवीन संस्था येणार आहे, त्याचं नाव आहे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान. याच्या अंतर्गत मध्ये आता हे तिन्ही रद्द झाल्यानंतर एक मोठं संस्था उभारणार आणि ते संस्था देशातील सर्वच्या सर्व, म्हणजे हायर एज्युकेशन रिलेटेड असलेले सर्व इन्स्टिट्यूशनावरती काम करणारी ही संस्था विकसित भारत शिक्षा अधिष्ठान
आणि हे अधिष्ठान विकसित भारत शिक्षा अधिष्ठान हे स्थापन करावं, कशाचे आधार हे स्थापन झालेले आहे? युनियन लिस्टमध्ये 66वा एक नियम आहे, त्या नियमाच्या आधारे हे स्थापन झालेले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये सांगितलेले जे काही नवीन नवीन कन्सेप्ट आहे, ते नवीन कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी NEP मध्ये सांगितलेले, शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेले, उच्च शिक्षणासंबंधित सांगितलेले सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी देशात एकच असा एक नियंत्रण संस्था पाहिजे, तो म्हणजे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान. भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला. आता 2047 रोजी भारत देश हा विकसित होणार आहे. त्यामुळं विकसित भारत शिक्षा अधिष्ठान ही कायदा, आता हे जे कायदा ही म्हणा, आणि हे एक संस्था आता उभारणार आहे. आणि ही संस्था देशातील इव्हन IIT वर सुद्धा ही नियंत्रण ठेवणार. IIM वरती, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT वरती सुद्धा हे नियंत्रण ठेवणार. ह्यापूर्वी UGC हे करत नव्हते. UGC फंडिंग देत होते. आता ही जी संस्था हे फंडिंग देत नाही, फक्त नियंत्रण ठेवण्याची कामं करणार आहेत देशामध्ये जेवढं का हायर इन्स्टिट्यूशन्स आहे एज्युकेशन रिलेटेड. आता ही संस्था ह्या संस्थाच्या अंडरमध्ये 3 परिषद आता स्थापन होणार आहे. 3 परिषद लक्षात घ्या. FBSA या संस्थेच्या खाली किती परिषद स्थापन होणार आहे, तर 3 कौन्सिल स्थापन होणार आहेत. आता जे विकसित भारत शिक्षा अधिष्ठानामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 12 सदस्य असणार आहे. देशातील शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले शिक्षण तज्ज्ञ, विद्यापीठात काम करणारे किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा अशा तज्ज्ञ लोकांना तिथं सिलेक्ट होणार आहेत. आणि हे राष्ट्रपतींनी ह्यांना नेमणूक करणार आणि राष्ट्रपतीला एक कमिटी लिस्ट पाठवणार. ह्याच्या अंतर्गत मध्ये 3 संस्था, 3 परिषद काम करणार. विकसित भारत शिक्षा विनियमन परिषद, ह्याला आपण रेग्युलेटरी काउन्सिल असे म्हणतो. रेग्युलेटर म्हणजे नियंत्रण ठेवणे. शासनाच्या नियमाप्रमाणे विद्यापीठ स्थापन व्हायला पाहिजे, शिक्षण संस्था स्थापन व्हायला पाहिजे, त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण ठेवण्याची, कंट्रोल ठेवण्याची, मेंटेनन्स करण्याची, कोऑर्डिनेशन करण्याची कामं ही रेग्युलेटरी बॉडी करणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा एक अध्यक्ष आणि 14 सदस्य असणार. दुसरा आहे विकसित भारत शिक्षा गुणवत्ता परिषद. गुणवत्ता आपण म्हणतो, गुणवत्ता ह्याला अक्रेडिटेशन काउन्सिल असे आपण म्हणतो. म्हणजे मान्यता देण्याची, एखाद्या विद्यापीठ, एखाद्या कॉलेज, त्याला अक्रेडिटेशन मानांकन देण्याची कामं ही करणार आहे. त्याचं क्वालिटी बघून त्याला मान्यता देण्याची कामं ही संस्था करणार. आणि तिसरा परिषद आहे, तिसरा काउन्सिलचा आहे, त्याला आपण काय म्हणतो बघा, ही स्टँडर्ड काउन्सिल म्हणतो. विकसित भारत शिक्षा मानक परिषद. मानक आपण स्टँडर्ड विद्यापीठ, महाविद्यालय, सिनियर कॉलेज, डिग्री कॉलेज, तिथलं प्रोफेसर, तिथला अभ्यासक्रम हे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असायला पाहिजे, ही मानक, तिथलं प्रोफेसरांची एलिजिबिलिटी काय असायला पाहिजे, हे सगळं मानक त्यांनी सांगणार. हे 3 संस्था आता काम करणार आहे. आता हे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान पूर्ण झाल्यानंतर, स्थापन झाल्यानंतर हे कशासाठी स्थापन होणार आहे, तर देशात एकच पद्धतीचा शिक्षण व्यवस्था पाहिजे. एकच पद्धतीचं, याचा अर्थ सर्व शिक्षणा क्षेत्रावरती नियंत्रण ठेवणारी एक संस्था पाहिजे. आणि देशात ग्रॉस एनरोलमेंट प्रमाण खूप कमी आहे, केवळ 28 आहे. मग त्याचे वाढ करण्यासाठी ही संस्था उभारणार. आणि देशात आता जो GDP आहे, GDP प्रमाणे सध्या भारत देश 0.7% खर्च शिक्षण क्षेत्रावर करीत आहे. त्याचं प्रमाण आता वाढवायचं. GDP 2% पर्यंत GDP व्हायला पाहिजे या नियमाप्रमाणे, या संस्थेप्रमाणे. सध्या जगात 3rd लार्जेस्ट ग्रॉस एन्व्हायरमेंटल रोल प्ले आपण करतो. जे काय खर्च 28% आता ऍडमिशन आहे.
0.7% आपण खर्च करतो. चीना देश 2.4% खर्च करतात. अमेरिका 3.5% GDPचा खर्च ते करतात. आता हे पूर्ण झाल्यानंतर, विकसित भारत शिक्षा अधिष्ठान पूर्ण झाल्यानंतर, स्थापन झाल्यानंतर काय बदल होणार आहे, तर देशात एक मोठा संस्था, अपेक्स बॉडी आपण म्हणतो, मोठा संस्था, तो म्हणजे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान. त्याच्या खाली 3 कौन्सिल कामं करणार. आणि त्याच्या खाली अजून एक संस्था आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर, वास्तुशिल्प परिषद, ही जी ऑलरेडी आहे आता सध्या. मग ह्याचं काम आता PSSB म्हणून काम करणार. PSSB, प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडी म्हणून ते काम करणार. आता हे आल्यानंतर काय काय चेंजेस होणार बघा. मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिस्ट होणार. ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवणार. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट त्याचा वापर होणार. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापन झालेत, त्याच्या मार्फत रिसर्चची कामं होणार. अभ्यासक्रम, औद्योगिक रिलेटेड अभ्यासक्रम सुरू होणार. रिसर्च मध्ये एक एक्झाम्पल आहे स्पार्क, स्कीम फॉर प्रमोशन अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबोरेशन. मग हे कशासाठी स्थापन होत आहे बघा. एम्पॉवर द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, युनिफाय हायर एज्युकेशन, क्वालिटी, ऑटोनॉमी आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस वाढवायचा आहे आपल्याला. सध्या 100 जो रँकिंग, जागतिक 100 विद्यापीठामध्ये भारताचं एकही विद्यापीठ नाही. आता ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह वाढवण्यासाठी आपल्याला 100 मध्ये भारताचा विद्यापीठाचं नाव यायला पाहिजे. 150 मध्ये 2 विद्यापीठ आहे, एक IIT मुंबई आणि दिल्ली हे आहे. 1 सिंगल सिस्टीम वाढवायचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट आपल्याला करायचं आहे. ग्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवायचा आहे. एम्प्लॉयबिलिटी वाढवायचं आहे. ग्लोबल कॉम्पिटिशन वाढवायचं आहे. GDPचा खर्च वाढवायचा आहे. आणि ह्याच्या अंतर्गत मेडिकल एज्युकेशन येणार नाही, लॉ एज्युकेशन येणार नाही, डेंटल एज्युकेशन येणार नाही, वेटरनरी एज्युकेशन येणार नाही. कशाच्या अंडरमध्ये? या अम्ब्रेलाच्या अंडरमध्ये, या कानूनच्या अंडरमध्ये, या नियमाच्या अंडरमध्ये, या संस्थेच्या अंडरमध्ये. कोणतं? विकसित भारत शिक्षा अधिष्ठान, याच्या अंतर्गत ही संस्था येणार नाही. लक्षात आलं? प्रश्न काय विचारतात? विकसित भारत शिक्षा अधिष्ठान हे कोणत्या वर्षी संसदेमध्ये मांडण्यात आला? कोणत्या दिवशी मांडण्यात आला? कोण मांडले? आता कोणकोणते संस्था रद्द होणार? UGC कधी स्थापन झाले? AICT कधी स्थापन झाले? नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन कधी एस्टॅब्लिश झाले? ते का रद्द होणार आहे? त्याच्याऐवजी कोणतं संस्था येणार आहे? ते संस्थेचा अध्यक्ष कोण निवडणार? त्याच्यामध्ये किती सदस्य असणार आहे? कोणत्या सेक्शन प्रमाणे त्याचा निवड होणार, म्हणजे स्थापन होणार? त्याच्या खाली किती काउन्सिल कामं करणार? गुणवत्ता परिषदचं काय काम आहे? मानक परिषदचं काय काम आहे? विनियमन परिषदचं काय काम आहे? ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. सो बोर्डवर लिहिलेले व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. कृपया एकदा व्यवस्थित त्याचं रिव्हिजन करा आणि समाधान, कूल माइंडेड, कारण खूप महत्वाचा टॉपिक मी तुमच्या सोबत घेतलेला आहे. एवढ्यावरनच तुम्हाला 2 मार्क मिळून जातो. एक प्रश्न विचारतात. ओके, थँक्यू, नमस्कार.